पिंपरी चिंचवडमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणाची फॉर्च्युनर गाडीत जवळून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करून त्याच्या मृतदेहावरून कार नेणाऱ्या धक्कादायक प्रकरणातील प्रमुख आरोपीलाही अखेर अटक करण्यात यश आलं आहे। या फॉर्च्युनरच्या गाडीचा आणि त्यातील नितीन गिलबिले याचा मृतदेह रस्त्यात टाकून आरोपी फरार झाल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला होता। 2 दिवसापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये वडमुखवाडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर गाडी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। हत्या केल्यानंतर आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले होते। या दोघांचा माग काढण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली होती। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली होती। नितीन गिलबिले हत्याकांडातील फरार झालेला मुख्य आरोपी अमित पठारे याला अटक झाली आहे। याआधी या हत्याकांडातील विक्रांत ठाकूर याला अटक करण्यात यश आले होते। त्यामुळे या सनसनाटी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे। या आरोपींच्या चौकशीतून या खुनामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे।